मस्त. खपले वाटत. असं कसं हो झालं? माझी फी पण बाकी होती. नातेवाईकांना बोलवायला पाहिजे. कोण आहे? जिवंत आहेत. मी लायब्ररीवाला सारंग. असं खाली काय करताय? वर झोपा ना. या वर या या. मी झोपलो नव्हतो. याला शवासन म्हणतात. या नानासाहेबांना शिकवत होतो. कळलं का नानासाहेब? कळलं. असं अगदी मुर्द्यासारखं पडून राहायचं. कळलं. आता चूक होणार नाही. आता चूक होणार नाही. बरं साहेब. बरं या येतो मी. मी पण निघतो. तू थांब. त्यांना सोबती पाहिजे ना. कुठे निघालास? तुला योगासन येतात का? नाही, अजून योग नाही आला. मग बैस इथं. कशाला बैस? पण नाही तर तुझी लायब्ररी बंद करून टाकीन. नाही तसं काय. लायब्ररी चालवायची म्हणजे रोज हातापायचा उपयोग करावा लागतो. तीच मोडली म्हणजे बोंब. बैस. आहे बघ, हे असं पद्मासन घाल. नाही, पद्मासन ठीक आहे, पण मला माझी लायब्ररी चालवायची आहे, नाही का? माझ्यासारखे हातपाय आहेत, मोडतील पण वाकणार नाहीत. मग माझंही तत्व आहे. मोडले तरी चालतील पण पाय वाकलेच पाहिजे. ठीक आहे, पण नाही वाकणार. नाही वाकणार. काय करताय? हातात पाय काढून देताय का काय? बापूसाहेब, मी तुमच्या पाया पडतो. अहो, तर लायब्ररीची फी देऊ नका, पण माझ्या पायाला अपाय करू नका. त्याच्यावरही उपाय आहे माझ्याकडे. उपाय आहे? आजकालच्या तरुणांना योगासनं करायला नको. आमची कार्ती ही तसली योगासनं कर म्हणून रात्रंदिवस तिच्यापाशी कोकणत असतो. तिच्या तंगड्या मोडा, मला का? मी तुमच्या पाया मागं घ्या. चाललं काय? बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही? मीच. पण तुम्ही या घरात कशा? हो शाणे, ती मुलगी आहे माझी. तेव्हा ती आपल्या बापाच्याच घरात आहे. पण उद्यापासून योगासनं नीट शिकवल्याशिवाय सोडणार नाही. पायाची बिजागरी अगदी खिळखिळी करून टाकलीत माझ्या. बापू, तुम्ही प्रत्येकाच्या मागे काय योगासनं लावता? एखाद्या दिवशी एखाद्याचा हातपाय मोडून ठेवाल तुम्ही. मूर्ख आहेस तू. हात दे त्याला. योगासनं शिकायला नको. हळू हळू. तुमचा हात हातात घेतला, पायाचं तुकडं कसं विसरायला झालं. तुम्ही इथे कसे काय हो? अगो, गेले महिनाभर आपल्याला हाच पुस्तकं पुरवतोय. तुम्ही पुस्तकं देता? मला माहिती नव्हतं. काय सारंग, मी सांगितलेली पुस्तकं आणलीस की नाही? येत ना म्हणून सांगतो कोणाला. हे बघा, योगासन आणि आरोग्य, योगासनाचे दुरुपयोग, दुरून उपयोग. हे बघ, ही तुझ्यासाठी आणली आहेत. नीट वाचून ठेव. नाही वाचलीस तर माझ्याशी गाठ आहे. 2 तास शीर्षासन करायला लावीन. मी काय म्हणतो स्टेपिग्राफ, आपलं काय नाव तुमचं? मीनाक्षी. योगासन करून हातपाय मोडले तर फुकटचा मेकॅनिक आहेच मी. काय? कुठे गेले ते भाऊ? सकाळच्या पारी माझ्या हातात 50 टिकल्या टिकवल्या. हीच कोण देणार? तुमचा काका का मामा? म्हातारे, सखूबाई, अगं आतापर्यंत तू तिघांचं काम करत होतीस ना. आता आम्हा दोघांचंच काम करतेस ना. मेल्यानो, तुमच्या दोघांच्या कापडाचा कचरा काय कमी आहे? पण असं करा, त्या 50 टिकल्या घ्या आणि वापरा तुमच्या मर्तिकेसाठी. आजकाल मर्तिकेला काय खर्च येतो? तू मेल्याशिवाय कळायचं नाही तुला. मरीन मी जाते. म्हातारे, सखूबाई, अगं एवढी रुसतेस काय? अगं तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला आणि कामाला? अगं तू आहेस म्हणून आम्ही स्वच्छ कपडे तरी घालतो. आम्ही कपडे घातले असते का? तुला विचारल्याशिवाय. हे घे 20 रुपये. आम्ही तुझी गंमत केली. थट्टा करायला तुमच्या एवढी आहे हो मी? नाही. अशी थट्टा करायला म्हातारी छेडछाडाल ना तिला तर एकाही भाऊचं लग्न होणार नाही. सांगून अगे सखूबाई, असा अमंगल शाप देऊ नको ग. मंगल शाप दे. आम्हाला भेटायला दे. कमाल, तू पण काय बोलतो त्या बाईला? 5 वाजले. 5 वाजले? 5 वाजता तुमच्या धब्बा काढतात? अरे बापरे, 5 वाजून गेले. बोंबला सगळं बोंबललं माझं. अरे बापरे, अरे बापरे, अरे ते माझे शर्ट आहे, फाडून टाकशील तू घालून. हात कुठे गेला? लवकर जायचं बाबा. हात पण टाकलं ते जायच्या वेळेला.
का मारतो बापरे, मी त्याला शर्ट शिवायला सांगितलं, त्याने ब्लाऊज शिवून पाठवला. तुला हात सापडला काय रे? एवढ्या घाईला कुठे चाललाय? मी मगनलालकडे टीव्ही दुरुस्त करायला जगनलालकडे पुस्तकं बसवायला चाललंय. योगासनाचे क्लासेस सुरू केले काय? हे, तुझं वॉशिंग मशीन दुरुस्त करण्याचं काम जोरात चाललेलं दिसतंय. सगळं माहित आहे यार. तुझे मार्ग वेगळे, माझे मार्ग वेगळे. मशीन दुरुस्त करताना सेंट मारायला लागतो काय? माझ्या पण मार चाल. पुस्तकांना डिंकाचा वास येतो काही. मार म्हटल्यावर मारायचा. मी स्प्रे मारतोय, पंप मारत नाहीये. कळला. अरे शर्ट सरळ घालून जा. भांड्याचा रगाडा उपसून उपसून कंबरड मोडायची ये आली, पण ह्या पोरानं काय म्हणजे दया येत नाही. आता एकदा गावाला नको बाई, आम्ही बाहेर गेलो चाललोय. माझ्या लेकाला अरे बाळाकडे बघ. काय म्हणला? मर्फीला सांभाळ. बघते. नाहीये बहीण आहे, सगळे आहेत, पण मी नाहीये. माझ्या नजर चूक झाली. चूक झाली की डोळे बाहेर काढून काय बंद करेन. मी एकटा, तुम्ही नाही आहेत. ऐक, ऐक, ऐक. लाज नाही वाटत अनोळखी मुलीचे डोळे झाकायला? लाज वाटते ना, पण मला वाटलं की ते काय वाटलं? तुझी सासू बसली नाही, सासू कशी बसेल पॅन्ट घालून? मी त्या जातोस की ठेवून ऐक. हा, माझी पुस्तकं भिजवायची नाहीत, मारीन सांगून ठेवतो. आता वंदना आता येणार, तिला बघून घाबरायचे नाही. ती हसली तर ललाचे नाही, ती लल्ली तर हसायचे नाही. कुचू कुचू कुचू. आय्या, काल रात्री माझ्या स्वप्नात आला होता तरीच माझे पाय दुखत होते. आणि आज एकदम भला. आई बाबा नाहीत वाटतं घरात? बाबा पण नाही, आई पण नाही. बापरे, मग तुम्हाला एकटीला तोंड द्यावं लागणार. किती चावत बोलता हो तुम्ही. हाड, हाड, हाड. माझी पुस्तकं नाही आलं, पुस्तकं नाही बघू. काय दे ना. करताय? हात काढा. थांबा, थांबा, थांबा. आई, माझे. सांगा बघू माझ्या डोळ्यामध्ये काय येते. शी, किती घाण आहे. हा बघ, तुमच्या डोळ्यात ना काळी बुबुळ दिसतायत, पेन्सिलच्या काळ्या रेगा दिसतायत आणि काही दिसतच नाहीये. अगदीच कशा बुद्धी तुम्ही. तुमच्याशी बोलतोय ना. ते गाणं माहिती की नाही तुम्हाला? नाही, कुठलं? डोळ्यात हाड, 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 हाड. गेला गेला. तुमच्या गाण्याचा प्रोग्राम ना आपण अल्बर्ट हॉल मध्ये ठेवूया. माझी पुस्तकं देताय ना परत? अगदीच कशा. माझ्या हातचं चहा तरी घेणार की नाही आता? चहा नको, पण तुमच्या हातचं दूध चालेल. बर आणते. हा, लवकर. थांबा, थांबा. आय, 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 आय. एका जागी सळ उभे राहो. पाय मोडतायत, हात मोडतायत. दूध जरा कोमटच आणा, गरम नको. हो, वहिनी घातला. तुम्ही अजून बाटलीत नाही दूध पिता? आमच्यात पितात. आणताय की जाऊ? लवकर घेऊन या. चला, मांडीला बघू. हा, पेन देखले, पेन. पेनाने काय बाबा लागल कुठे तरी लागल. आलं आलं बाळाचं निनू आलं, निनू आलं, निनू आलं. ए मूल. मूल नाही, मुलगा आहे. आणि इकडे. कुणाचा आहे मुलगा? कुणाचा म्हणजे माझा मुलगा आहे. तुम्हाला मुलगा आहे? मुलगा, मुलगी पाहिजे होती. आई कुठे याची? आई, आई कुठे आली तुझी? हा, आई नोकरी करते. हा, म्हणून मी याला सांभाळतोय. आधी कधी सांगितलं नव्हतं तुम्ही मला? कसं आणणार? आजच आलं. म्हणजे आजळून आज आलं. नाव काय आहे याचं? नाव, नाव काय तुझं? नाव, नाव मर्फी. मर्फी. आई की नाही, बल्फी शल्क गोल नाव. बाला, आता मी तिची ओळख करून देतो. ही तुझी आत्या. आत्या लागवली, आत्या लागवली. खोपल्यात जाऊन बसली, बसली.